वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ. सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. मान्यवर प्रभू समुपासक हरिभक्त परायण मंडळी, दूरात समागत जमलेले भाऊक सज्जन आणि भक्तिमती देवींनो, गतवर्ष आपल्या प्रवचनाचा विषय म्हणून ज्या श्लोकद्वयांचा अंगीकार केला होता तेच श्लोकद्वय मी पुन्हा समुपस्थित केलेले आहेत आपणासमोर. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. जग म्हटलं का कार्यवादाची संपूर्ण मीमांसा आहे. किंबहुना कार्यवादाची मीमांसा म्हणजेच जग आहे आणि परमार्थ जो आहे तो कारणवाद मीमांसी आहे. कारणवाद आणि त्याची चिकित्सा ज्याच्यामधून झाली मध्ये झाली त्याला सर्वसामान्य शब्द वापरावा का ते साहित्य आहे. साहित्य कारणा वाचून बोलायला मागत नाही आणि शृंगार साहित्य कार्या वाचून बोलायला मागत नाही. परमात्म्याला विषय करून चालणार साहित्य गीता, उपनिषद, संत वाङ्मय आणि कार्यवादाला विषय मानून चाललेले वर्तमानपत्रापासून कादंबऱ्यांपर्यंत यावत साहित्य. कार्यवादा संबंधानं दुसरा विचारच नाही. बरं, कार्यवाद अधिक शिकावा लागतो असंही काही नाही. तो तुमच्या आमच्या शिकण्यामध्ये भरपूर आहे. म्हणून मी अनेक वेळेला बोलत असतो का अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रत्वम, जे जीवाला कळत नाही ते कळून देण्याची आणि शास्त्रामध्ये युक्तिवादांची बखर पडलेली भरपूर पडलेले आहे. कार्यवाद टाळून अथवा बरोबर घेऊन जे सत्साहित्य निघालं ते कारणवादाकडेच निघालं. केवळ त्यानं माध्यम बनवला तो कार्यवादाचा. तुम्ही आम्ही पंढरपूरच्या दिशेनं जे निघालो ते कार्यवादाचा, कोणी गाड्यांचा, कोणी 11 नंबर जिंदाबादचा आधार घेतला हो. परंतु चाललो तो पांडुरंगाकडेच येण्याकरता जो निघालो ते माध्यम ज्याचा घेतला त्याला कार्यवाद म्हणावं. परंतु ज्याच्याकडे चाललो तो कारणवाद आहे आणि एक कार्यवाद आहे. जो केवळ भौतिक आहे तो कार्यवाद आहे आणि भौतिक ज्याच्यावर आधारलेला आहे, अधिष्ठान रूप आहे, तो कारणवाद आहे, तो परमात्मा आहे. कार्यवादा संबंधानं जगामध्ये विपुल साहित्य निर्माण झालं. काही कोट्यानी नाही, काही अब्जावधी ग्रंथ पुस्तकं तयार झाली.
तरी पण कार्यवाद संपला नाही आणि कारणवादा संबंधानं विपुल साहित्य सृष्टी झालीच नाही. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकूटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवा ब्रह्म एव न अपरा. हा जीव अर्थात कारणवाद आहे. तो जो जीव आहे तो एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढः. सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. कार्यवादाची मीमांसा करणारे आणि आपल्याला दार्शनिक कुटीमध्ये मानणाऱ्यांची कमी नाही, पण कारणवादा संबंधानं मीमांसा करणारा विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. कारणवाद आहे तो परमात्मा आहे. आहे कुठे त्याचं उत्तर आहे सर्वाघटी राम. आहे कुठे त्याचं उत्तर आहे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. तो आहे तो सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. त्याला कारणवाद म्हणावं. कारणवादा संबंधानं शिक्षणाची अधिक सोय नाही. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. म्हणून कार्यवाद न शिकवताही आपल्याला तो हस्तगत आहे. बाकी कारणवाद शिकूनही त्याच्याकडे प्रवृत्ती झाली नाही. लोक आमच्या सारख्याला कधी कधी डिवसतात थोडस. महाराज भरपूर लोक परमार्थ शिकवतात तरी समाजाची ती प्रवृत्ती बनली नाही आणि न शिकवताही भौतिक वादा संबंधानं लोकांना तहान लागलेली ती तुमची शिकवणच बेकार झाली. सरळ एक प्रश्न मी आपणालाच विचारतो. चहाची ओढ लागलेले लोक अधिक आहेत का दुधाची? जरा बोला ना. चहाची जास्त ओढ आहे. चहा तो प्यायला शिकवावा लागला नाही. एक याच्याही पुढे बोलायचं म्हणजे तो चहा उपादेय आहे असं नाही. दुधाची गरज आहे, चहाची गरज नाहीये. परंतु एक त्याची ओढ आहे म्हणून संत वाङ्मय सफल होत आहे. विषय ओढी भुलले आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावोली ठाव नरदेव. किमती वस्तू जर जीवाला आपला विषय व्हावा असं वाटतंय ना तर तो जीव त्या कोटीचा असावा असं वाटतंय. एखाद्या वेळेला साज श्रृंगार अलंकारानं मी सजली धजली जावी असं एखाद्या स्त्रीला जर वाटतंय तर तिला उभय वंश हा श्रीमंत असावा तिचा. नाही समजलं? भरपूर दोन्ही घराणी पण मातब्बर असावी. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम कुलम तयोहो मैत्री विवाहस्य. आपल्या वडिलांचं खानदानही मातब्बर असावं आणि ज्याच्या पदरी गाठ बांधली जाणार आहे तुझी तो पण श्रीमंत असावा म्हणजे दागिन्यांची कमी नाही. बरोबर आहे ना? जिथं जीव दशेमध्ये तुझ्या बुद्धीनं योग्य जन्म घेतला, तू जीव योग्य होता म्हणून तिचं घराणं पहिल्यानं चांगलं. संतती शुद्ध वंशाई ती बुद्धी. आणि ज्या घरामध्ये लिहिली अर्थात ज्या कारणवादाला विकली गेली बुद्धी बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फल हेतवा. जी बुद्धी परमात्म्याला विकली तिला योग्य खानदान मिळाल्याबरोबर आता दागिन्यांची कमी नाही म्हणून सर्व सुख न्यालो. सर्व अलंकार आनंदे निर्भर दुल्लक असो असो ऐसा कोठे आठवची नाही. मुलीची मातब्बर दोन्ही घराणी म्हणून दागिन्यांची कमी नाही. बोधानं माजलेली मस्त मागवण आहे त्याच्या बुद्धीची म्हणून जगाच्या दागिन्यांना ती बुद्धी दागिना न मानता परमात्मा प्राप्तीला त्या सुखाला आणि आनंदाला यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचार्यते. आणि म्हणून याच्या उलट कृपणा फल हेतवा म्हणून त्या बुद्धीला दरिद्री घराण्यामध्ये जन्म मिळाला नाही. आणखी एक बोलू का? एक आहे जमलेल्या लोकांची परिस्थिती साधारण आहे का बुद्धी साधारण आहे? काही भाग प्रवचनाचा तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. जमलेल्या लोकांची परिस्थिती साधारण आहे, बुद्धी साधारण नाही.
जैसी दीप कलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी म्हणून सद्बुद्धी एक खेकुटी म्हणू नये. परमार्थाच्या मार्गाला सद्बुद्धी लागेल, कुत्सित बुद्धी लागणं शक्यच नाही. जिला कुत्सित उपसर्ग लागला ती बुद्धी परमार्थ करणार नाही. आणि सत उपसर्ग ज्या बुद्धीला लागला, जिला उपसर्ग दुरुपसर्ग लागेल ती बुद्धी परमार्थ करणं शक्य नाही. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा प्रभू. दुरुपसर्ग जर बुद्धीला लागला तर तू आठवणार नाहीस रे. आणि सदुपसर्ग जर लागला तर कै ऐसी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे. सदुपसर्ग जर बुद्धीला जर लागला तर ती बुद्धीतून हे गाण बाहेर पडेल. ती म्हणाल आमच्या अभंगवाणीला तुम्ही गाण ठरवलं. गाण नाही गेयम गीतम, त्याला गेयता ठरवली, मी त्याला गाण नाही ठरवलं. ते गाण नव्हे, ते योग्य पान करण्याकरता अनुकूल आहे म्हणून मी त्याला गाण ही संज्ञा दिली. एक मोठी मदत आहे त्याची. जर दुरुपसर्ग जर लागला ना बुद्धीला तर ती वाह्यातच बघणार. हो प्यार किया तो डरना किया. पुढं विचित्र काम आहे सर्व. एक सदुपसर्ग आणि एक दुरुपसर्ग या बुद्धीवर एक जी योग्य बुद्धी आहे तिला, त्या योग्य बुद्धीला योग्य वस्तूची स्थान लागणार आहे. आणि जी अयोग्य बुद्धी आहे ती अयोग्य मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आर्य संस्कृती स्पष्ट बोलते, एक एक कण कण, एक एक क्षण क्षण आपलं भलं करत जा, पुण्य पदरील आणि ती बुद्धी शुद्ध धुतली जाईल. याच्यामध्ये वादच नाही. वेळ काढावा लागतो. तर आपणाला विचारलं तर समजेल. एखाद्या बाईचं तान पारेठ पोरग त्याला आंघोळ घालण्याकरता तिला वेळ काढावा लागतो. बरोबर आहे ना. वेळ काढावा लागतो का? असतो वेळ. वेळ काढावा लागतो. कामांची थप्पी लागलेली असते तिची. का हे राहिले, ते राहिले, तवा राहिला, अमकं राहिलं, ढमकं राहिलं. परंतु त्याला आंघोळ घालण्याकरता तिला वेळ काढावा लागतो. पाणी विसरलं, बाहेर उतरून ठेवलं, त्याला कव घातली, पाटावर नेऊन बसवला, 2 लोटे घातले, काहीतरी त्याला उघटणं उठणं लावलं, पुन्हा त्याला पुसून काढला, तेलाचा हात लावला, 2 लोटे पुन्हा ओतले वरून, पुसून काढला, व्यवस्थित नसनच त्याची रगडली आणि नंतर पुसून झाल्याबरोबर भिंतीला उभा केला आणि 2 फूट मागे उभी राहून बघितलं का कसा दिसतोय. आता तुमचं काय मत आहे? कसा दिसला असेल? आता हे काय मोहनानंदाने सांगायला पाहिजे कसा दिसला असेल. जो धुतलाय तो व्यवस्थितच दिसला, वादच नाही. वेळ नव्हता त्या बाईला, वेळ काढावा लागला. पंढरपूरला यायला परमार्थ करणाऱ्या साधकाला वेळ नव्हता, परंतु उभ्या आयुष्याचा वेळ काढला. आणि आता एवढं गोंडस सुकुमार पोरग तयार झालंय या परमार्थिक या बोधामध्ये धुवून धुवून इतका तो लायक बनला का कोणत्याही माऊलीनं त्याला बगैर बसावं का तो लायक आहे म्हणून. योग्यता एखाद्या प्रौढ साधून त्याचं मूल्यांकन करावं आणि कधीतरी पाठीवर थाप मारावी का शाबास लेकरा, जन्माला येऊन योग्य कमवलीस रे, फारच सुंदर झालं रे. हे त्याच्या आईनं त्याला आंघोळ घातली. विद्या तीर्थे जगती विबुधा सारव सत्य तीर्थे गंगा तीर्थे मलिन मनसो योगिनो ध्यान तीर्थे धारा तीर्थे धरणीपतय. आणि पुन्हा दान तीर्थे धनाढ्या लज्जा तीर्थे कुलयुवतय पातकम क्षालयंती. योग्य बुद्धी होती त्यानं शास्त्राच्या या सागरामध्ये आपली बुद्धी धुतली. आणि ज्या वेळेला त्याच्या पूर्वज पुरुषाने पाहिलं, साधू संतांची त्याच्यावर नजर गेली, त्यावेळेला त्याचं कौतुक केलं का योग्य जन्माला आला रे आणि सुंदर आंघोळ झाली तुझी. कोणत्या तीर्थामध्ये? या योग्य तीर्थामध्ये. याप्रमाणे ज्यानं बुद्धी धुवून निर्मल स्वांत जो झाला, दार्शनिक भाषेमध्ये बोलायचं म्हणजे निर्मल स्वांत जो झाला, अंतःकरण ज्याचं शुद्ध बनलेलं आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्त धृत्यात मानम नियम्यच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा राग द्वेष युधस्य. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा म्हणतात एक बुद्ध्या विशुद्धया युक्त. तिला वि उपसर्ग लागला. कोणाला? त्या बुद्धीला. बुद्ध्याला कशी बुद्धी हो? दुर्बुद्ध्या नाही, विशुद्धया बुद्ध्या युक्त. विशुद्ध बुद्धीनं युक्त झाला. आणि विशुद्ध बुद्धीचं एक कामच आहे, जर हत्याराची धार लागलेली आहे तर ते हत्यार घुसणारच वाढच. जर कुऱ्हाडीला धार आहे तर फटक्यामध्ये काठी बा खाली पडणारच. जर कोरा फाळ आहे तर तो काही इंचावर धसणारच, वाढच नाही.
जर योग्य बुद्धी आहे तर अप्रतिहत गती त्या बुद्धीची शास्त्रामध्ये जाणारच. आणि म्हणून बुद्ध्या विशुद्धया युक्ता धृत्यात्मानं नियम्यच, एवढं धैर्य त्याच्या आतमध्ये. तो परमार्थ करताना त्याला विचारतात का रे तुझ्या बरोबर कोणीच नाही. तो उत्तर देतो देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडतावन. देव राखे तया कोण मारी जाको राखे साईया मार सके ना कोय बालन बांका कर सके जो जगवैरी हो. जाको राखे मेरा गिरिधर प्यारा उसे कौन है मार न हारा. ज्याला परमात्मा ज्याचा रखवारा आहे त्याला कुणी मारू शकत नाही. आणि म्हणून धृत्यात्मान नियम्यच, धैर्यानं आत्मनाम इंद्रियांचं ज्यानं संयमन केलेलं आहे. धृत्यात्मानम या बुद्धीला जाऊ दिलं नाही. बुद्धी जाऊ दिली नाही म्हणजे मन गेलं नाही. मन गेलं नाही म्हणजे इंद्रियांची हिंमत नव्हती. इंद्रिय गेली नाहीत याचा अर्थ आहे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब ही प्रतिक्रिया आहे. जयाचे अवयव ते सुखाचे कोंब हेर माणूस पण ते भांब लौकिक भाग. ते चालते ज्ञानाचे बिंब, चालतं फिरतं जिवंत ज्ञान त्याच्या आतमध्ये जन्मलेलं आहे. आणि म्हणून एवढं जर कशामुळे जर झालेले तो एकाकी निस्पृह शांत पाणी पात्रो दिगंबरा कधी प्रभूच्या दरवाज्यावर उभा राहिला आणि त्याला साथ घातली. प्रभू एकाकी एकटाच आहे मी, निस्पृहा जगातल्या वस्तूची इच्छा नाही. पाणी पात्र हे खरं पात्रच बनवलेलं आहे. पाणी पात्रो दिगंबरा दिशांचंच वस्त्र वेष्टन केलेलं आहे. शंभो कदा कर्म निर्मूलने क्षमा अहम कदा भविष्यामी. या कर्मांचं निर्मूलन करण्याकरता मी समर्थ केव्हा होईल. एवढ्या करुणेनं त्याला आळवलं, त्याला साथ घातली आणि हृदयातून निघालेली प्रार्थना त्याला आळवल्याशिवाय राहतच नाही हो, त्याला हलवल्याशिवाय राहत नाही. युक्तिवाद सांगू, जीव काढून जर पोरग रडायला लागला आणि बाई जर हादरली नाही तर ती बाईच काय रब मामला असावा. म्हणून जर पोरग जीव काढून रडतय तर बाई स्थिर राहील का? तुमचं काय मत आहे? मुद्दाम बापाबद्दल विचारत नाही. कते जाने दो ये तो रोने वाले बहु तेरे देखे उसमें एक ये भी सही, कोई फरक नहीं पडता है. परंतु जर करून क्रंदन करताना त्या शावकाला जर आईनं ऐकलं आणि पाहिलं तर तिचं हृदय हिलोरे घ्यायला लागतं का कधी याला जवळ घेईल म्हणून. ही एक आहे, त्याच्या करुण क्रंदनानं डिवचलं ती आईच्या हृदयाला आणि आईच्या हृदयाला डिवचल्याबरोबर शरीर डिवचलं गेलं आणि पळतच गेली व झेप घालून छातीला लावला. कोणाला? किती रे रडतोस? मामुली बाब, मामुली घटना छोटीशी, परंतु एवढं कुठं रडत असता. डोळ्याला हात घातला, छातीला लावला, कुरवाळला, डोकं त्याचं कुरवाळलं तरी हुंदका न थांबल्याबरोबर मांडी घालून खाली बसून पुढचा विधी उरकून घेतला. एक त्याला पाजला व त्याला रडू दिला नाही. त्याने एवढीशी एका मिनिटापुरती त्यानं आपल्या करुण क्रंदनाची घातलेली साध जर आईला एवढी हलवते तर ज्यानं उभं आयुष्य करुण क्रंदन परमात्म्याच्या दरवाज्यावर केला असतो तो त्याच्यापासून दूर जाणं शक्यच नाही. म्हणून मागे पुढे उभा आर्या आघात निवाराया योग क्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोलिया. तो परमात्मा त्या आई एखाद्या वेळेला हा जर रडायला लागलं तर ती दूर असेल, परंतु यानं जर प्रार्थनेचं करून क्रंदन केलं तर तो परमात्मा परवता दूर नाही. तो दूर नाही, तद दूर आहे तद्वंतिके. तो दूर नाही असं नाही, परंतु जवळ नाही असंही नाही. तो दूरही आहे आणि जवळ पण आहे. एको देव सर्वभूतेषु गूढा, सर्वव्यापी, सर्व जागी तो भरलेला आहे. आणि म्हणून अंतरीची घेतो गोडी. तो बघत असतो का खरंच हा रडतो का? बापही बघत असतो पोरग माझ्या करता रडतो का रडण्याचा विषय दुसरा कोणी आहे म्हणून तो लवकर घेतच नाही. त्याला रडताना केवळ आईच आठवते का तिच्या वाचून माझी कामना पूर्ण करणं कोणी शक्य नाही. कोणा वाचून? ती जवळ गेली. एखाद्या वेळेला बापाची खोपडी अन्य समस्यांमुळे जर उलटी झालेली असली तर आपल्याला उलटी होईपर्यंत समाचार घेण्याची शक्यता आहे. कोण? बाप. त्यामुळं बाप जवळही जरी असला तर त्याच्याकडे पाहून ते रडणार नाही, परंतु आई जर दूर असली तरी तिला डोक्यामध्ये वागून ती रडत असते. ज्याला परमात्मा काढला तो दुसऱ्याला आपलं रडतं गारहणं सांगणार नाही. एक मुसलमान कवी एखादा म्हणतो, रहिमन निज मन की व्यथा मन ही राखो गोय.
सुनिले हे आठिले हे जन हे बाटिनले हे कोय. आपल्या सुखदुःखात व घटना कोणाला तरी सांगू नये. हे परमात्मन तुझ्या वाचून कोणाला गारानं सांगू रे. बरोबर आहे. गणित आणलं गुरुजींना विचारावं, एखादी प्रक्रिया आणली गुरुजींना विचारावी, स्वयंपाक न जमला तर सासूबाईला विचारावं, पण त्याच्या अगोदर आईला विचारण्याचा अभ्यास असावा. स्वयंपाक न जमला तर आईला विचारावं, विचारू नाही जर काही आणायला लागलं तर सासूबाईला विचारावं, जर काही लेण्या देण्याचा जर प्रश्न असेल तर मालकाला सांगावं. बरोबर आहे ना. मालकाला सांगावं कपडा नाही हो, अमुक अमुक वस्तू घ्यायची इच्छा आहे, जमेल काय तुम्हाला. असला शहाणा तर हो म्हणेल, आणि शहाणा असूनही जर खिसा खाली असेल तर काय हो म्हणेल. शहाणपण खिशावर अवलंबून आहे. यस्यास्ति वित्तम स नरकुलीनः. ज्याच्याजवळ पैसा आहे तो घरंदाजही मानला जातो, सर्व काही होतं. मुलानं आईला गारानं सांगावं, विद्यार्थ्यानं शिक्षकाला सांगावं, साधकानं गुरुजीला सांगावं, भक्तानं देवाला सांगावं, आणि सर्वांनी कोणाला जागा जर न मिळाली तर सर्वांना गारानं देवाकडे मांडावं. का कोण आहे दुसरा. उभी राहिली आणि आळवलं गोविंद द्वारका वासीन. कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूता माम किन्न जानासी केशव. या कौरवानी घेरली गेलेली मी, दुःशासनाच्या या दुष्ट हातांमध्ये सापडलेली मी, तुला कळलं नाही रे. याच वेळेला उभा राहिला. द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविली, योग्य हृदयानं घातलेली सार ही त्याला हादरवत असते. ही मोठी मजा आहे त्याची. तो आहे आणि कुठे हृदयाला धक्का देत असतो. मी अनेक वेळेला नेहमी युक्तिवाद सांगत असतो. एखादी मुलगी सासर घरी सणावाराला जर राहिली तर तिची आई आठवण करते आणि त्याच वेळेला तिला खोकला येत असतो. ठसकाच म्हणतात का त्याला. मला काही शब्द सापडला नाही मराठीचा म्हणून सरळ रफ मामला हल्ला. दुसरं काय करतो. मिरच्या उधळल्यानंतर जे प्रतिक्रिया शरीरावर उमटते त्याला म्हणायचा. दुसरं काय सांगू आपला. एक उडी मधा आहे. इथून त्या हृदयाला करंट लागल्याबरोबर तिला ठसका गेला हो का कोणीतरी आठवण केली म्हणून. कोणीतरी घरातल्या माणसाने आठवण केली म्हणजे वहिनी आठवण कोणी केली म्हणजे कोण करणार आहे असं नाही. आईनं आठवण जरूर केली असं. दुसरं कोण आहे. बरोबर बोलली का चुकीचं. या हृदयाला कळलं का आठवण करणारा कोण आहे. मी पुढचंही सांगत असतो. कधी कल्पना करा का ती माहेरी आली आणि पुन्हा खाताना ठसका लागला. तिला कोणीतरी धाकट्या भावाने विचारलं म्हणलं बाई कोणी आठवण केली. दुसरं कोण करणार आहे. पहा आता मी काही फोन लावला नाही तरी तुम्ही सासर घरी माहेर घरी जाऊन आले. बोला आधी झोंबी जे प्रमेय अशी हो. हे काही इथे जर विचार केला हे हृदय त्या हृदयाला धक्का दिल्याशिवाय राहत नाही. हृदय जर हृदयाला धक्का देतं तर जगाची हृदय जिथून जन्माला आली ते केवढं हृदय असेल. जगाच्या हृदयाला जिथून जन्म मिळाला किंबहुना या हृदयांमध्ये असणारी स्मृतीपटल आणि यावत त्याची प्रतिबिंब आणि प्रतिक्रिया उमटणार ज्याच्यावर त्या हृदयालाही जन्म देणारा तोच आहे. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रेत्याभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति जयापासोनी सकळ. आणि म्हणून अंतःकरण आहे पण अंतःकरणाला आधार आणि अधिष्ठान तोच बनलेला आहे. आणि म्हणून त्या अंतःकरणाचे भाव त्याला जेवढे लवकर कळतात तेवढे दुसऱ्यांना कळतीलच असा नियम आहे. आपल्या अंतःकरणामध्ये उमटलेले भाव आपल्या सभोवतालच्या लोकांना सर्वांना कळतातच काय. जरा बोला बर का. परंतु अंतःकरणामध्ये उमटलेले भाव देवाला कळत नाहीत काय. त्याला सर्व कळत असत. या मुंगीच्या मनामध्ये काय ज्ञानोबाराय म्हणतात त्या योग्याला कळतं. योग्याला कळलं याचं कारण तो योग्य आहे म्हणून कळलं. ज्यानं योग्याला योग्यता दिली म्हणून योग्य झाला. योगी योग्य झाला अर्थात देणारा जवळ योग्यतेची कमी असेल काय. त्याच्याजवळ भरपूर योग्यता आहे. त्याच्या योग्यतेनं आपण एवढीशी योग्यता घेऊन एवढे योग्य झालो तर त्याच्याजवळ भरपूर आहे पडलेली एवढी योग्यता त्याच्याजवळ आहे. आणि म्हणून त्या योग्यतेच्या चष्म्यातून तो प्रत्येक जीवाला थर्मामीटर लावत असतो आणि तो पुन्हा आतमध्ये बसलेला आहे. एका फॅक्टरीमध्ये काही मोटारीन करता अलग अलग डीपी बनवलेली आहे.
आणि तिथून तिथून इलेक्ट्रिकची विभागणी केली जाते का तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा, ही लाईन इकडे जाऊ द्या, ही लाईन इकडे जाऊ द्या. कितीतरी डीपी बनवल्या गेल्या, कितीतरी ट्रान्सफॉर्मर बसवले गेले, तिथून तिथून त्याची सप्लाय झाली. परंतु याला ट्रान्सफॉर्मरची गरज पडलीच नाही, कारण एकच ट्रान्सफॉर्मर एवढा फुल पॉवर वाला आहे. यदा आदित्यगतं तेजः अखिलम जगद भासयते यच्चंद्रमसी यच्च अग्नौ तत्तेजः मामकम. हा ट्रान्सफॉर्मर येतो, हे त्याचंच तेज आहे. आणि एक आहे तुम्ही म्हणाल वा त्याचं तेज, परंतु एवढ्या डीपी आहेत या एक मोठी मधाबर या डीपीन मधून कुठे जाईल की नाही, परंतु त्याच्याकडून इलेक्ट्रिक आलेलं एवढं सत्य आहे. एक मोठी मधा आहे का तो आतमध्ये बसलेला आहे आणि तो सर्व मशिनरीचं संचलन करतो एक जात. कोणी म्हणावं का आमच्या इकडे तो हडताळ त्याने केली म्हणून सांगेल कोणी का 1.5 तास इलेक्ट्रिक गेली होती याच्यामध्ये कोणी आहे? जर इलेक्ट्रिक 1.5 तास जर गेली तर चौघे चूप बसतील कसे? काय समजलं? लगेच उचलतील का चला जाऊ द्या मशीन खराब. एखाद्या वेळेला आपला ट्रान्सफॉर्मर जर बिघडला भौतिक, तो 8 दिवस ते वायरमॅन वगैरे लोक तसाच सोडून देतील, करेंगे कोई बात नाही, संप हो रहा है. कामाचे तास कमी झालेच पाहिजे, पगार वाढ व्हायलाच पाहिजे, बोनस आम्हाला मिळायलाच पाहिजे. मोठं विचित्र काम आहे. परंतु इथे एकदा का ट्रान्सफॉर्मर बंद पडला का हे वायरमॅन बाकीचे चूप बसतच नाही. कारण याची जर हेळसांड केली ना तर हा जनरेटर आपलाही असा सडला जाईल, म्हणून काळजी फार वाहतात. याला पडू देणं ठीकच नाही. या सर्वांना चालवणारा बोलवणारा असणारा जो परमात्मा आहे तो ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु जुलतिष्ठति. सर्वांच्या आतमध्ये तो भरलेला आहे. एखादी मशीन चालत असते, काही फिटर कधी गडबड करत असतो, ऑइल पाणी ठीक देत नसतो, वायर चांगल्या वापरत नसतो, काहीतरी हा खात असतो, कुठेतरी एखादी नस अटकते आणि नंतर गुडघ्याला हात लावत असतो का गेली नस गेली ट्रान्सफॉर्मर बिघडला. एक मोठी विचित्रता याची बिघड होते. ही जीवानं करून घेतली, त्यानं बिघडवलंच नाही. काय चित्ताच्या बाबतीत आविष्कार झाला तो योगशास्त्राचा, शरीराच्या बाबतीमध्ये ठेका घेतला तो आयुर्वेदानं, मनाच्या बाबतीत ठेका घेतला तो योगशास्त्रानं. अरे जीव दशा घालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट पुरे घेतलं ते वेदांत दर्शनानं घेतलं. का अरे कोई बात नाही, हम तुझे सीधा कर देंगे. आयुर्वेद बोलतोय थांब रे, अगोदर तुझी जीव दशा घालवण्याच्या अगोदर शरीर दशा पहिली दुर्दशा तर सुधरू दे याची अगोदर. बरोबर आहे ना? जोपर्यंत रोग जात नाही तोपर्यंत टॉनिक काम करत नाही. बरोबर आहे ना? याचं देऊन पहा, रोगामध्ये टॉनिक काही काम करणार नाही. पण रोग गेल्याबरोबर टॉनिक देऊन पहा, म्हातारा माणूस सोडून. रोग गेल्याबरोबर टॉनिक काम केल्याशिवाय राहणार नाही. इथे जर आपण विचार केला, शरीराच्या बाबतीत आयुर्वेद बोलला, मनाच्या बाबतीत योगशास्त्र बोललं, आणि जीवदशा ही दुर्दशा घालवण्याकरता उत्तर मीमांसेनं हात घातला का याची जीवदशा आम्ही घालवणार आहे. परंतु एक आहे, आणि उत्तर मीमांसा जी बोलते ती केवळ कारणवाडा संबंधानं बोलते. कार्यवाडा संबंधानं 2 शास्त्र बोलले. एक आयुर्वेद बोलला, कार्यवाडा संबंधानं आयुर्वेद बोलला, कार्यवाडा संबंधानं योगशास्त्र बोललं. परंतु उत्तर मीमांसा जी बोलली ती कारणवाडा संबंधानं बोलली. पूर्व मीमांसा कार्यवाडा आणि कार्य कारणवाडाच्या मध्यंतरी थांबली. उत्तर मीमांसा तिथे थांबली. बाकीच्या कितीतरी मीमांसा झाल्या, परंतु ज्या मीमांसा अधुऱ्याच राहिल्या त्याला मीमांसा काय म्हणायचं? हे काय का कलशावर जी मीमांसा गेली तिला मीमांसा म्हणाली. यथार्थ का जे शेवटची पायरी जिने गाठवली तिला मीमांसा म्हणाली. एक चित्ताच्या बाबतीमध्ये शेवटची पायरी गाठवणारं योगशास्त्र. योग चित्तवृत्ती निरोध पहिलं सूत्र शिकवलं का याला स्थिर बनवणार म्हणून. शरीर माध्यम खलु धर्म साधनम आयुर्वेद. शरीर आहे तर जग आहे, शरीर आहे तर जगातले पदार्थ आहेत, शरीर आहे तर योग आहे, शरीर आहे तर पूर्व मीमांसा आहे, आणि शरीर आहे तर उत्तर मीमांसा आहे. नायमात्मा बलहीनेन लभ्या. म्हणून त्याला अगोदर बलवान बनवावं लागतं त्या शरीराला. म्हणून तिथे आयुर्वेद
योगशास्त्राच्या बाबतीत, मनाच्या बाबतीमध्ये योगशास्त्र उतरलं. हे योग तो बोलतोच फक्त का याला आम्ही योग्य बनवू, पण उत्तर मीमांसा म्हणते याची अयोग्यता आम्ही दूर करू. आम्ही योग्य विद्य काही बनवत नाही कोणाला. याच्यामध्ये जी अयोग्यता आलेली आहे ती तेवढी दूर होईल. उत्तर मीमांसेनं त्याला हात घातला आणि तेच घालताना श्रुतेरिवार्थम स्मृतिरनुभगच्छ, श्रुतीच्या पाठोपाठ चालणारी जी स्मृती आहे आणि ती स्मृती म्हणजे गीता आहे, ती स्पष्टच बोलते कारण वारा संबंधानं का ईश्वर सर्वभूताना हृदयेषु तिष्ठति. हा परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये वास केलेला आहे. ज्या नित्याच्या अंग वळली पडलेल्या वस्तू असतात त्यांचं तेवढं स्मरण होत नाही जीवाला. सहज मनुष्य शर्ट अंगावर घालून देतो, टोपी सहज डोक्यावर टेकवतो, वाढलेच आधी केस तर सरळ थोडासा झटका देऊन मागे सारतो. मोठी विचित्रता, सहज अंगवळणी पडलेल्या वस्तू आहेत. अंगवळणी पडलेल्या वस्तू बाकीच्या असतील परंतु तद्रूपच आपण आहोत. हे जीवाच्या इतकं अंगवळणी पडून गेलं का परमात्मा रूप आपण आहोत हे त्याला सहज अंगवळणी पडून गेलं आणि स्मरणही राहिलं नाही, विसरली तया. तो परमात्मा सर्वांच्या आतमध्ये बसलेला आहे. ईश्वर सर्वभूतान हृदयेषु तिष्ठति, आणि तो हृदयामध्ये बसलेला आहे. अयम हृदयेश. शास्त्रामध्ये मोठं चिंतन झालं त्या हृदयेशाचं. कोणी अंतःकरणाचं महत्परिमाण मांडलं, कोणी मध्यम परिमाण मांडलं, कोणी अणुपरिमाण मांडलं. तीन भेद त्याचे तयार झाले. महत्परिमाण जेवढं शरीर आहे तेवढं अंतःकरण मोठं व्यापक आहे आतमध्ये, असा मांडणारा एक वर्ग. एक म्हणतो नाही अणुपरिमाण आहे त्याचं, जेवढा हृदयेश आहे तिथेच राहणार या पासळ्यांच्या आतमध्ये अंतःकरण आहे. कोणी म्हणतो नाही सूक्ष्म अनुरेश धर्म हा परमात्म्याचा जसा तसं सूक्ष्म आहे ते आणि ते अणुपरिमाण आहे त्याचं. असे काही मतभेद झाले दर्शनशास्त्रामध्ये. कारणवादाचा विचार करणाऱ्यांमध्ये मतभेद झाले. अंतःकरणाचं परिमाण काय? जर त्याला अणुपरिमाण जर मांडलं तर मुंगीच्या शरीरातून देहांतर करताना तो हत्तीच्या शरीरामध्ये जर गेला तर त्याची पायाची जखम त्याला कळणार नाही. हा एक अपवाद दिला अणुपरिमाणावर आणि तिथून त्याला आणला पुन्हा. मग म्हणजे महत्परिमाण माना, म्हणजे महत्परिमाण मानण्यामध्ये आणखी एक दोष येतो. हत्तीच्या शरीरातून ते मन ज्या वेळेला पुन्हा मुंगीच्या शरीरामध्ये प्रारब्ध वशात, त्यावेळेला त्या मुंगीमध्ये ते सामावलं जाणं शक्य नाही. म्हणून मुरारे तृतीय पंथा म्हणून तिसरा मार्ग काढला का याचं मध्यम परिमाण मानू का जसं शरीर असेल तसं ते होतं. चौथ्यानं आणखी अपवाद दिला. तुमचं मन काय रबड आहे का स्प्रिंग आहे का, ताणल्यानंतर मोठं होतं आणि पुन्हा ते छोटं होतं म्हणून त्या मनाचाच विचार चालला. शास्त्र विचार करण्याच्या बाबतीत फारच माहीर आहे, फारच मजेदार आहे. गंगेच्या वाळवंटामध्ये काय विचार कोणालाही जमतो. किती इतका सामान्य विचार. बॅटरी लावून रात्री 5 वाजताच बघतो वाळवंटामध्ये कुठे 2 विती जागा आहे का. नाही समजलं जे मी काय बोललो ते किनाऱ्याच्या बाजूला जे थांबत असतील त्यांना जरूर कळलं असेल. बाकी जे मध्यम परिमाणात असतील त्यांना नाही कळणार की मी काय बोललो. तो बघतो तिथं तो एक विचार आहे, परंतु विचार त्याला म्हणावा का जिथे विचारांची सीमा सरेपर्यंत तो बरोबर राहील. नित्य अनित्य ते सारी खाद्यानो आहे. जोडून ठेविला सखा जो आगविया भूमिका सवे चाले त्याला विचार म्हणावा. तो विचार याच्या जीवनामध्ये मोठा मजेदार आहे. तो मन मध्यम परिमाण, अणुपरिमाण का महत्परिमाण, शेवटी आले मध्यम परिमाण. मध्यम परिमाण म्हणजे स्प्रिंग सारखं ते मन आहे का त्याला पुन्हा छोट्या शरीरामध्ये गेलं म्हणजे संकुचित होतं, मोठ्या शरीरामध्ये गेलं म्हणजे मोठं होतं, असं काय आहे का. त्याचं उत्तर जसं परमात्म्याच्या बाबतीमध्ये उपनिषदांचं एक वाक्य आलं, सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेय, जे अतिशय सूक्ष्म आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काही विचार करणं हे श्रेयस्कर नाही आहे एवढं कर. आणि ते मध्यम परिमाण आहे. जसं शरीर आहे तेवढंच मन राहणार. म्हणून पायाला जरी जखम झाली तरी वर करंट लागतो. कुछ काटा लग गया है नीचे से, कोई ना कोई जखम हो गई है पैर में. पायी काटाने हेटे ज्ञानबारा तयाची व्यथा जीवी उमटे. पायाला जर रुतून बसला काटा तर त्याची व्यथा वर जाणवते. आणि म्हणून एक आहे मध्यम परिमाण मानण्यामध्ये मनाच्या बाबतीमध्ये सर्व दोषांचं अपनयन होतं.
एक आहे, परंतु एक कोणतं का त्याचं परिमाण असेल ना त्या मनाचं कार्यवाड्या संबंधाने अधिक विचार करण्यामध्ये काहीच तथ्य नाही. उघडून उघडून खोदून खोदून किती खोदणार, निघाले तरी भौतिक पाणीच निघणार आहे, दुसरं काय निघणार आहे. अधिक खाली खोदलं तर गॅसच निघणार आहे, अधिकही खाली गेलो तर अधिक तो जास्त खोदणारा गॅसवर जाण्याची शक्यता आहे. म्हणून खोदून खोदून किती खोदणार, म्हणून त्याला तिथे सोडलंच बरं. परंतु याचा आधार तरी आणि अधिक ताण कोणता आहे याचा शोध घेणं अत्यंत गरज आहे त्याची. ईश्वर सर्वभूतान या हृद्देशामध्ये दिशती ती देश, दिशती तो दाखवला जातो त्याला देश म्हणावा. हृद्देश आहे का ते दाखवते, परमात्मा दाखवतो म्हणून गीतेचं उपनिषदांचं स्पष्ट मत आहे मनसैवानुद्रष्टव्यम. या मनानं दिशती दिशती दर्शयती ती देश, हृद्देश जो दाखवणार आहे हे हृदय दाखवणार आहे ते परमात्म्याला दाखवणार आहे. टेलिव्हिजनचा जर पडदा आहे तर आलेली चित्र जरूर उमटणारच, मनाचा जर पडदा आहे तर त्याच्यावर चित्र उमटणारच. किती लायक पडदा याच्यावर अवलंबून आहे. जर कपड्याचा संपूर्ण मळ निघालेले तर इस्त्री केल्याबरोबर कपडा आणखी चोख दिसेल, आणि जर मैला कपड्याचा काढला गेला नाही तर त्या इस्त्रीमुळे तो अधिक लाल होईल. बरोबर आहे, तुमचा अंदाज आहे असाच असावा असं मला वाटतं. बरोबर आहे, जी वस्तुस्थिती त्याला अंदाजाची गरजच नाही. जर योग्य मलापनयन झालेलं आहे तर त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणारच नाही. मळ जर संपूर्ण धुतला गेलाय आणि नंतर जर इस्त्री फिरवली ना तो बिलकुल मऊ प्लेन होत असतो, सुंदर होतो, त्याच्या गाडी इस्त्री मोठी सुंदर होते. आणि जर मैला असेल त्याला आणि इस्त्री जर फिरवली तुमची नाही कपडा ठीक नाही, माझा दुरुपयोग करतो कशाला. एका काही बाया मोठ्या हुशार, त्याला सर्वांच्या नादी नाही लागत बोलण्याच्या बाबतीमध्ये. ती एखाद्याच्या नादी लागणार, अशी बोलणार का तिला तिचे तर्क ज्याला कळतील त्याला बुद्धू बरोबर काय बोलायचं बोलणार नाही. हीच तरी मळक्या कपड्यावर चांगली फिरतच नाही, आणि जर फिरवली तर बुद्धूला काय सजवायचं, कोणाला त्या कपड्याला. ज्याचा मैलाच निघाला नाही त्याच्याबरोबर काय बोलायचं. परंतु मैला जर निघाला असेल तर हीच तरी सांगत असते दादा कशी तुला नीट करते बघ ना आता. त्या कपड्याच्या सुरकुत्या ती दुरुस्त केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना. एखाद्या बाईच्या पदरी जर बुद्धू पडलं तर त्या कपड्याच्या सुरकुत्या ती दुरुस्त करते. इस्त्री बद्दल बोललो बरं का. एक मोठी विचित्रता आहे. जेवढं जेवढं मन दुरुस्त राहील ना आणि त्याच्यावर जर ही अध्यात्माची सिद्धांतवादाची जर इस्त्री फिरली तर बेटा ते सरळ बनत चाललं. आणि ते सरळच नाही प्रवचन चालली म्हणजे बरेच लोक होते पण आपल्याला काही कळलं नाही बुवा. हे समजायचं सुरकुत्यांचा कपडा या आणि मळलेला कपडा आहे कसा तरी संते सोबत्यांच्या नादानं आला. कुठं घेऊन चालले म्हणजे लॉन्ड्री मध्ये. हा कपडा आला, काही एखाद्या वेळेला इस्त्रीच घेऊन येते का चला. हा कपडा आला कसा का होईना आला. एखादी ती एक मुडी मजा आहे त्याची. मलिन कपडा फिरणं शक्य नाही आणि तो योग्य होणं शक्य नाही. परंतु एक आहे ज्यानं धुतलंय या मनाला दिशती ती देश योग्य कपडा आहे आणि म्हणून इस्त्रीचं प्रतिबिंब योग्य पडल्याबरोबर कपडा लायक झाला. एवढंच ना इस्त्रीचं प्रतिबिंब काय पडायचंय याच्या पुढचं मला बोलायचंय का योग्य जर मन आहे पडदा योग्य जर बनलेलं आहे तर परमात्म्याचं प्रतिबिंब पडल्याशिवाय राहत नाही. परमात्म्याचं प्रतिबिंब त्याचा अर्थ सुखाभास. म्हणून तिथे आभासवादाचं चिंतन झालं, अवच्छेदवादाचं चिंतन झालं का आभासवाद तिथे येणार आणि तो जीव निश्चित सुखावला जात असतो. मोठी मजा आहे बरं का. सिद्धांतवादामध्ये जर आपण आभासवाद आणि अवच्छेदवादाचा जर विचार केला ना तर योग्य अंतःकरण ज्याचं आहे ना एकाला साधक जर प्रक्रियांच्या चिंतनाला जर बसला तर त्याला कोट्यावरी मिळूनही जेवढं समाधान मिळणार नाही ना तेवढं त्या ग्रंथामध्ये आपला दरवाजा बंद करून मनमुराद आनंद घेत असतो. यार बडा आनंद आहे क्या बताओ. आणि दुसरं त्याचं कुठलं तरी येतं परिचय म्हणजे का तुम्हाला कसं काय करमतं ते गाजरा तुला कळतं काय कसं करमतं ते जावे त्याचे वंशा तेव्हा कळे. त्यांना आपला कधी वृत्ती प्रभाकर उपनिषदांच्या पंक्ती ब्रह्मसूत्राच्या कधी नादी लागल्या आणि समाधीच्या आनंदावर मात करून तो आपल्या मस्तीत मस्त आहे. त्यावेळेला तो खोलत असतो त्या अंतःकरणावर बाकीच्या विषयांची इच्छा नाही. परिणामतः प्रक्रिया मला कळावी. उलट पालट पुस्तक कर. एखादी प्रक्रिया न कळली तर त्याच्या संबंधी अन्य जागी प्रक्रिया कुठे ती प्रकरण उघड
तासन तास त्याच्यामध्ये डोकं खेळवतो आणि एखाद्या शब्दा वाचून पारिभाषिक शब्दा वाचून त्याची प्रक्रिया जर कुठे आडली असली आणि ते जर सुटली ना तर 1 फूट उडी मारल्याशिवाय का फारच मजा आली हो, फारच मजा आली हो, फारच मजा आली हो. एखाद्या वेळेला कुठे गंगेवर संध्याकाळी जर फिरायला गेला, जर त्याचा जोडीदार मिळाला तर ते पुस्तक बरोबर घेऊन जात असतो. याचा अर्थ सांगता येईल का? तुम अरे मी पण चिंतन नहीं किया याच्यावर. कहता यार हमने चिंतन किया बहुत बढ़िया, इसका भाव निकला, ये मैं बोलता हूँ जरा बराबर है क्या, जरा देख तो लेना. ये भाव बता दिया तो सामने वाला भी कहता यार बहुत विलक्षण बात सोची, किसने बताई तो नहीं तुमको. कदे बताई उताई नहीं, हमारे दिमाग में आ गई तो समझ गई तो बड़ा आनंद आया. और दोपहर को आज सोया भी नहीं, बड़ा आनंद आया. वो प्रक्रिया में आनंद. आनंदाच्या वस्तू त्याच्याजवळ होत्या काय? जरा बोला बरं का. काहीच वस्तू त्याच्याजवळ नव्हत्या, परंतु एक आहे का कपडा निर्मळ होता आणि परिणामता त्या पडद्यावर जे प्रतिबिंब पडलं ते मोठं परमार्थाचं किंबहुना ते जे प्रतिबिंब पडलं होतं ना ते कारणवादाचं प्रतिबिंब होतं, ते कार्यवादाचं नव्हतं. बेटा कार्यवादाचं प्रतिबिंब हे निघून जातं आणि कारणवादाचं प्रतिबिंब एकदा पडलं का पुढे ती अस्तवे ना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, जे असत नाही आता पुढिल्या मोहरा याप्रमाणे पडलेलं ते कधी मावळतच नाही. म्हणून दिशती ती देश हो हृदेश दिशती दर्शयती, जो दाखवतो परमात्म्याला दाखवतो त्याला हृदेश म्हणावा. आणि ज्यानं परमात्मा न दाखवता जर संसारच जर दाखवला तर त्याच्या हृदेशाला देश काय म्हणायचं? त्याला देश म्हणू नये, हा फालतू देश आहे. म्हणवली आलो या देशा दिशती ती देश, या देशाला म्हणून आलो. कोणीतरी मार्ग दावून गेले आधी म्हणवली आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोही मज भेटला इच्छा, येवोनी मार्ग दाविला सरीसागा, त्यानं योग्य मार्ग दाखवला. म्हणवणी आलो या देशा दिशती ती, त्यानं देश दाखवला आणि म्हणून इथे आलो. कोणता देश होता होतो? या चंद्रभागेचा पावन तट होता. भीमातीरी एक वसविले नगर हा देश होता. त्याचे नाव पंढरपूर रे. हा देश कोणीतरी दाखवला. आल्यानो संसारा उठा वेग, होय होय वार करी पाहे पाहे रे, दिशती ती देश त्याने दाखवलं त्याला आणि म्हणून त्या बाजूला आलो. म्हणून हृदेश हा, हृदेश त्याला म्हणावं का जे परमात्म्याला दाखवणार आहे. म्हणून हृदेश तो तिथेच राहतो. आणि तिथेच का राहतो? का जे अंतःकरण त्याला जाणणार आहे आणि ज्या अंतःकरणाने जाणलंच नाही. कधी कधी एखादा मातब्बर बुद्धीचा पुरुष असतो बरं का, आणि त्याच्या घरवालीची बुद्धी त्याच्या डोक्याला पुरतच नाही. हे मोठं विचित्र असतं काम त्याचं. भरपूर त्याची बुद्धी. एखादा शहाणा मनुष्य तर सुकारे घरवाली बरोबर कधी बोलता नाही दिसत नाही, म्हणतो जे आहे ते बरं आहे ते बरं आहे. काय सांगायचंय? आपलं बोललेलं यांना पटतही नाही आणि पटेल तरी कसं कळतच नाही. जे कळतच नाही ते बोलून उपयोग नाही. मोठं विचित्र आहे बरं का. एक आणखी माझा सांगतो बरं का, मी अगोदर सांगून आलो, सकाळी काल पण बोललो. एक आहे हा ज्या वेळेला बोलायला लागला त्यावेळेला कळत नाही, आणि तिचं मोठं विचित्र काम, याचं बोलणं तिला कळत नाही म्हणजे यांना बघायची सवय. म्हणजे हा बुद्धिमान असून बघण्यातच जमा झाला. म्हणून मी सकाळी बोललो होतो, हा एकदा तिचं नाव ठेवतो आणि नंतर ती आयुष्यभर याला नाव ठेवत राहते. नाही समजलं? हा एका वेळेला नाव ठेवतो. उषा नाव बदलून टाका आणि संध्या नाव ठेवून द्या. उषा घालवली संध्या आणली का? याच्या जीवनाला तिनं रात्रच बनवली, प्रश्नच नाही बाकीचा. उषा काळे गेला आणि संध्या काळे गेली. आयुष्यभर त्याला नाव ठेवली. काय करता? हे असं डोकं आहे. आणि तो इतका उत्कृष्ट कोटीचा दार्शनिक असतो का त्याची बुद्धी हिला कळत नाही. आणि